तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता नवीन सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज झालंय. मुख्यमंत्री विजय यांनी आपल्या टीमसोबत राज्याची सूत्र हाती घेतली आहेत. सरकार स्थापनेनंतरची सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे खातेवाटप. आता या खातेवाटपाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं, कारण मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःकडे कोणती महत्त्वाची खाती ठेवली आहेत यावर अनेक राजकीय विश्लेषक आणि सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा उत्सुकता होती. प्रत्येक मुख्यमंत्र्याला आपल्या दृष्टीनुसार आणि प्रशासकीय क्षमतेनुसार महत्त्वाचे विभाग स्वतःकडे ठेवायचे असतात, जेणेकरून ते राज्याच्या विकासाला योग्य दिशा देऊ शकतील. मुख्यमंत्री विजय यांनीही हाच विचार करून काही अत्यंत महत्त्वाचे आणि धोरणात्मक विभाग स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. चला तर मग जाणून घेऊयात मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःकडे कोणती खाती ठेवली आहेत आणि याचा तामिळनाडूच्या राजकारणावर काय परिणाम होईल. सगळ्यात आधी तर गृह विभाग. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. गुन्हेगारी नियंत्रण, अंतर्गत सुरक्षा आणि पोलीस दलाचं कामकाज गृह विभागामार्फत चालतं. कायदा आणि सुव्यवस्था हे कोणत्याही राज्याच्या स्थिरतेचं आणि विकासाचे आधारस्तंभ असल्यानं मुख्यमंत्र्यांनी हा विभाग स्वतःकडे ठेवणं हे त्यांच्या प्राधान्याचं द्योतक आहे. दुसरा, पोलीस विभाग. गृह विभागाशी संलग्न असलेला हा विभाग राज्यातील पोलीस दलाची कमान सांभाळतो. थेट मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली पोलीस दल असल्यानं राज्यभरात शांतता आणि सुव्यवस्था राखणं अधिक प्रभावीपणे शक्य होतं. यामुळे मुख्यमंत्र्यांची जनतेमध्ये विश्वासार्हता वाढते. सामान्य प्रशासन विभाग. हा विभाग सरकारचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्याच्या धोरणाची अंमलबजावणी आणि इतर विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या विभागाची असते. यावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण असणं म्हणजे संपूर्ण प्रशासनावर त्यांची थेट पकड असणं. यापुढे अखिल भारतीय सेवा. भारतीय प्रशासकीय सेवा IAS आणि भारतीय पोलीस सेवा IPS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःकडे ठेवली आहे. यामुळे प्रशासनात आपली दूरदृष्टी आणि कार्यक्षमतेनुसार अधिकारी निवडण्याचा त्यांना अधिकार मिळतो, ज्यामुळे सरकारची ध्येय अधिक प्रभावीपणे साध्य करता येतात. महिला आणि बाल कल्याण विभाग. मुख्यमंत्र्यांकडे हा विभाग असल्यामुळे महिला आणि बालविकासाच्या फाईल्स जलद गतीनं मंजूर होतील. निधीचं वाटप प्राधान्यानं आणि कोणत्याही कपातीशिवाय सहजतेनं केलं जाईल. पुढचं म्हणजे अन्य कोणत्याही मंत्र्याला न दिलेली खाती. अनेकदा मुख्यमंत्री असे काही विभाग स्वतःकडे ठेवतात जे तातडीनं इतर कोणत्याही मंत्र्याला वाटप केले जात नाहीत. त्यामुळे भविष्यात गरज पडल्यास नवीन विभाग तयार करण्याची किंवा विशिष्ट धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची लवचिकता मुख्यमंत्र्यांना मिळते. यासोबतच TVKचे ज्येष्ठ नेते KA सेंगोत्तेयन यांच्याकडे अर्थ मंत्रालय आणि निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन भत्ते खात्याचा कारभार देण्यात आलाय. त्यानंतर सगळ्यात तरुण मंत्री असलेल्या S कीर्तना यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलंय. एका महिला मंत्र्याला इतकं महत्त्वाचं खातं दिल्यानं तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. आणि त्यामुळेच एकंदरीत मुख्यमंत्री विजय यांनी काही प्रमुख विभाग स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे ते प्रशासनावर आपली पकड मजबूत कायम ठेवू शकतील आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय जलद गतीने घेऊ शकतील. त्यांच्या या निर्णयामुळे नवीन सरकार लोकाभिमुख आणि वेगवान प्रशासनावर भर देईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. तामिळनाडूच्या विकासाला गती देण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे खातेवाटप एक मैलाचा दगड ठरू शकतं. या नवीन खातेवाटपाबद्दल तुमचं मत काय आहे? मुख्यमंत्री विजय यांनी स्वतःकडे ठेवलेल्या या विभागांमुळे राज्याच्या प्रशासनात काय बदल घडून येतील? काय वाटतं तुम्हाला? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.